नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण काउन्सिलिंग स्किल्स जे आहेत किंवा त्याचे वेगवेगळी प्रक्रिया जी आहे त्याच पद्धतीने वेगवेगळे ॲप्रोचेस कोणते आहेत त्या ॲप्रोचेसबद्दल आपण सविस्तर माहिती घेतली होती. आजच्या भागात आपण काउन्सिलर या नात्याने त्या एखादी व्यक्ती ज्यावेळेस तुमच्या पुढे येत असते तर ती व्यक्ती समस्याग्रस्त असते आणि ह्या समस्येच्या अनुषंगाने त्याची हिस्ट्री सगळी मेंटेन करण्याच्या अनुषंगाने तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने नोंदी ठेवणं अतिशय गरजेचं आहे. त्याचं डॉक्युमेंटेशन करणं गरजेचं आहे. मग ही केस हिस्ट्री जी आहे ती नोंदवत असताना कोणकोणत्या स्ट्रॅटेजीजचा आपल्याला वापर करायचा आहे त्याबद्दल आजच्या भागात आपण सविस्तर चर्चा करूया. आज आपला जो टॉपिक आहे मेकिंग नोट्स अँड रिफ्लेक्शन केस हिस्ट्री कलेक्टिंग अँड डॉक्युमेंटिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे तुम्ही तुमच्या समोर जी येणारी जी काही केस आहे ती केस हाताळत असताना तुम्हाला नेमका त्याची माहितीचं नोंदणीकरण कसं करायचं आहे आणि त्याचं डॉक्युमेंटेशन तुम्हाला कसं ठेवायचं आहे त्याबद्दल आज आपण काय करणार आहोत, थोडक्यात चर्चा करणार आहोत. कारण शेवटी प्रत्येक व्यक्ती जो आहे तुमच्याकडे येणारा ती समस्याग्रस्त कशी आहे, तिची पातळी कुठेपर्यंत आहे किंवा कोणत्या समस्येचा व्यक्ती तुमच्या समोर येणार आहे या अनुषंगाने ती हिस्ट्रीसुद्धा थोडी थोडी बदलत जाणार आहे. आता हे जे काही पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत त्या पॉईंटमध्ये तुम्हाला जे काही ॲड करायचं असेल तर ते तुम्ही ॲड पण करू शकता आहात. कारण हे जेवढे पॉईंट्स आपण दिलेले आहेत तर तेच फायनल आहेत असं नाही आहे. तर त्यात तुम्हालाही असं वाटलं, कारण जेव्हा आता तुम्ही प्रत्यक्षात ते काम करणार आहात तर ते काम करत असताना तुम्हालाही असं वाटेल की मी ह्या प्रकारच्या बाबीची नोंदी घेणं सुद्धा गरजेचं आहे. तर ते सुद्धा तुम्ही काय करू शकतात, नोंद ही घेऊ शकता आहात. आता सर्वसाधारणतः जेव्हा तुम्ही केस हिस्ट्री म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्याकडे येणारी व्यक्ती जी आहे, आता आपण जसं डॉक्टरकडे जात असतो तर आपल्याला एखादा आजार जो झालेला आहे तर तो सगळं आपल्याला विचारतो, काल काय खाल्लं होतं, याच्यापूर्वी असं काही घडलं होतं का, घरात कोणाला असा काही त्रास झाला होता का, लहानपणी असं काही घडलं होतं का. म्हणजे असं जसं बॅकला जसं आपण येत जातो. कारण ही समस्याग्रस्त व्यक्ती इतकी समस्याग्रस्त का झालेली आहे, तिच्या मागचं नेमकं कारण काय आहे किंवा याला सगळ्या बाबींचा म्हणजे कुठल्या बाबींचा परिणाम याच्यावर झालेला आहे आणि ही व्यक्ती ह्या इथेपर्यंत येऊन पोहोचण्याचं नेमकं कारण काय आहे हे आपल्याला निश्चितच शोधावं लागणार आहे. कारण काउन्सिलिंग करत असताना ह्या बाबी लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. जरीही समजा तुम्हाला ती केस तुम्हाला बघता क्षणी जरी लक्षात आलेली असेल की ह्या व्यक्तीला अशा प्रकारची समस्या आहे, तरीही सुद्धा त्याची हिस्ट्री जाणून घेणं काउन्सिलर या नात्याने आपलं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला योग्य पद्धतीने थेरपीचा वापर करता येईल, योग्य मार्गाने तुम्हाला त्याला काउन्सिलिंग हे करता येणार आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्या केसचा इतिहास लिहिणार, इतिहास इन द सेन्स की ती व्यक्ती जी आहे त्याबद्दल जेव्हा तुम्ही जाणून घेणार आहात त्यावेळेला कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश करायचा आहे ते आता आपण थोडक्यात बघूया. आता बघा, जेव्हा तुम्ही केस हिस्ट्री तयार कराल तर त्यावेळेला त्याचं रेकॉर्ड कसं तुम्हाला मेंटेन करायचं आहे. तुम्हाला त्या व्यक्तीची प्रोफाईल जी आहे ती डीपली मेंटेन करायची आहे. त्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव आहे, त्याचा ॲड्रेस आहे, त्याचा नंबर आहे, ईमेल वगैरे आहे किंवा जेंडर काय आहे ते तुम्ही व्यवस्थितशीर लिहून घ्यायचं आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, ह्या नोंदी का उपयोगाच्या आहेत की तुम्हाला त्या व्यक्तीचं इत्थंभूत माहिती जर असेल तर मात्र ऐन वेळेला अशी काही जर अडचण आली किंवा त्यांच्यात आणि तुमच्यामध्ये असं काही एखाद्या वेळेला घडण्याची शक्यता आहे किंवा तुमचं आणि त्यांच्यामध्ये दुरावाद जर निर्माण होण्याची शक्यता आहे, असं जर कधी होणार असेल तर त्या अनुषंगाने कोणतंही काम करत असताना, म्हणजे काउन्सिलिंगसाठीच मी म्हणत नाही आहे पण एरवीही तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आता काम करत आहात तर त्यावेळेला ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मी ज्या बाबीशी संबंधित काम करतो आहे तर त्याच्या नोटिंग तुमच्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे. आणि जेव्हा क्लायंट तुमच्याकडे येणार आहे तर क्लायंट बाबत मात्र तुम्हाला व्यवस्थितशीर रेकॉर्ड मेंटेन करणं अतिशय गरजेचं आहे. शिवाय त्याची सोशल एन्व्हायरमेंटल हिस्ट्री जी आहे, म्हणजे त्याचं ऑक्युपेशन काय आहे. आता तो नोकरी करणारच असेल असं नाही आहे, मे बी त्याचे पॅरेंट तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन आलेले असतील तर इथे मात्र मग तुम्हाला तो व्यक्ती सिंगल आहे का की आपण म्हणूया की त्याचं मॅरेज झालेलं आहे का हे पण एक लक्षात घ्यायचं आहे. जर नसेल, जर बालक असेल तर मात्र मग त्याच्या पालकांची पण हिस्ट्री तुम्हाला काय करायची तिथे लिहून घ्यायची. म्हणजे त्याचे पालक नेमके काय करता आहे, त्याची लाईफस्टाईल नेमकी काय आहे, त्याच्या जीवनामध्ये असे कोणकोणते इव्हेंट घडलेले होते, त्याच्या सवयी नेमक्या काय आहेत हे सुद्धा नोंदणी करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे.
शिवाय त्याला काही छंद आहेत का, बरोबर, ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. की तो नुसताच असाच अगदी शांत बसतो आहे, की नुसताच आक्रस्ताळेपणा करतो आहे, की खूप रागराग तो करतो आहे. ह्या सगळ्या बाबी जाणून घेण्याच्या अनुषंगाने ह्या बारीक-बारीक नोटिंग तुम्हाला ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आता जेव्हा तुमच्याकडे अशा काही केसेस पण येऊ शकत आहेत, की डिव्होर्सच्या केसेस असू शकतात आहे किंवा मे बी एखादी महिलेचा पती म्हणजे गेलेला असेल किंवा एखाद्याची पत्नी गेलेली असेल, त्याच्यामुळे कदाचित त्याच्यावर असा काही मानसिक आघात झालेला असेल किंवा ॲक्सिडेंट झालेला असेल, असंही काही केसेस तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून तुम्हाला त्याचं मरायटल स्टेटस जे आहे, म्हणजे त्याचा लाईफ हिस्ट्री जी आहे ती नोंदवत असताना तो सिंगल आहे का, मॅरिड आहे का, सेपरेट राहतो आहे का, किंवा डिव्होर्स झाला आहे का, विडो आहे का, की अजून कुठल्या टाईपचं आहे, ह्या सगळ्या बारीक-बारीक नोंदी ज्या आहेत त्या आपल्याला घ्यायची आहे. शिवाय त्याची मेडिकल हिस्ट्रीसुद्धा तुम्हाला नोंदवणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे जर समजा एखाद्या बाबीमुळे तो जर अशा पद्धतीने समस्याग्रस्त झालेला आहे, तर त्याला काही आपण म्हणूया ड्रग्ज वगैरे घेण्याची म्हणजे सवय होती का? किंवा अजून काही त्याला खाण्याची सवय होती का? मग त्याच्यात गुटखा असेल, तंबाखू असेल किंवा अजून काही मादक पदार्थ वगैरे जे आहेत, ती खाण्याची त्याला सवय आहे का? अशी हिस्ट्री तुम्हाला काय करायची आहे, ती जाणून घ्यायची आहे. पुन्हा शेवटी याच्या अगोदर त्याच्या फॅमिलीला अशा प्रकारचे काही प्रॉब्लेम वगैरे जे आहेत, ते आलेले होते का, हे पण बघून घ्यायचं आहे. त्याचा हेल्थ मेंटेनन्स काय आहे, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला काय करायच्या आहेत, नोंदवायच्या आहेत. शिवाय मेजर इन्व्हेस्टिगेशन्समध्ये हे पण एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, की बऱ्याच वेळेला काय होत असतं, की त्याची एखादी ट्रीटमेंट चाललेली असते आणि मध्येच आपण काय करतो, ती बंद पण करतो कुठल्याही डॉक्टरच्या सल्ल्याविना. मेजर इन्व्हेस्टिगेशन्समध्ये आपण एक लक्षात घ्यायचं आहे, की त्याची ही स्थिती जी आहे, ती येण्यामागची पार्श्वभूमी जी आहे, की याच्या अगोदर समजा जन्माच्या वेळेला असेल किंवा मे बी थोड्याशा काही कालावधीनंतर त्याच्या बाबतीत अशी काही घटना घडली असेल, तर मात्र तो ट्रीटमेंट जी घेत असेल, तर ती ट्रीटमेंट त्यांनी अर्धवट सोडलेली आहे का, की ती कंटिन्यू केलेली आहे, किंवा जर कंटिन्यू केलेली असेल, तर डॉक्टरने ज्याप्रमाणे त्यांना ती ट्रीटमेंट घ्यायला सांगितलेली आहे किंवा ज्याप्रमाणे त्या औषधांचे डोस घ्यायला सांगितले आहेत, त्याच्यात त्यांनी काही बदल केलेला आहे का? ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला मेजर इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय करायच्या आहेत, इन्कल्केट करायच्या आहेत. कारण शेवटी हेल्थच्या दृष्टीने त्याच्या मेंटल हेल्थच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि म्हणून फिजिकल हेल्थला जेव्हा काही प्रॉब्लेम आला, त्यावेळेला नॅचरली मेंटल हेल्थला सुद्धा जो काही प्रॉब्लेम येत असतो आणि ते सगळं तो व्यक्ती पण स्वतः भोगत असतो आणि त्याच्या कुटुंबियांना पण त्याचा तेवढा त्रास होत असतो. आणि म्हणून आपण या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या नोंदी करून घेताना खूप बारीक-बारीक गोष्टींचा विचार करायचा आहे. आता इथे मी तुम्हाला एक सांगू इच्छिते आहे, की जेव्हाही तुम्ही म्हणजे लक्षात घ्याल, की ह्या जेव्हा तुमच्या समोर याल, तर तुम्ही एक स्वतःला समोर आणायचं आहे आणि त्या अनुषंगाने जर माझ्या बाबतीत असं काही घडलं, तर मी काय काय गोष्टींची नोंद ठेवणं गरजेचं आहे, असं थोडासा तुम्ही विचार करा. म्हणजे ॲटोमॅटिकली मुद्देसुद्धा तुमच्या लक्षात येतील. आता त्या अनुषंगाने तुम्हाला जे काही रेकॉर्ड जे आहे, ते अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, ठेवायचं आहे. म्हणजे थोडासा केस हिस्ट्री जी आहे, तर ती केस हिस्ट्री तुम्हाला काय करायची आहे, व्यवस्थिशीर जाणून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला रेकॉर्ड मेंटेन करताना त्याचं काही प्रोग्रेस नोट्ससुद्धा तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे, की सुरुवातीला मी त्याला अशा प्रकारे ट्रीट केलं, तर काय काय फरक त्याच्यामध्ये जाणवला होता. मग ते फरकसुद्धा तुम्ही नोंदवून घेणं गरजेचं आहे. दुसऱ्या वेळेलाही तसाच त्रास दिसतो आहे का, की त्याच्यात काही बदल झालेला आहे, की माझी थेरपी मला बदलवणं गरजेचं आहे, असं प्रोग्रेस नोट्ससुद्धा तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही किती वेळेला त्याला व्हिजिट करता आहात, त्याच्याशी फोन कॉल्स कशा पद्धतीने करता आहात, होम व्हिजिट तुम्ही कशा करता आहात, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या रेकॉर्डमध्ये नोंदवणं अतिशय गरजेचं आहे. तेव्हा तुम्हाला ती केस जी आहे ती चांगल्या प्रकारे हाताळता येईल. आता काही इन्फॉर्मेशन जी आहे ती सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह टाईपसुद्धा तुम्हाला काय करणं, नोंदवून घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होत असतं, की ती व्यक्ती जी आहे काही बाबी राखून ठेवत असते, म्हणजे सगळंच ओपनली ती आपल्यापुढे मांडत नाही किंवा इव्हन ते पालकसुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला इन्फॉर्मेशन तशी देत नाही आहेत आणि कधी कधी त्यांचं रेकॉर्ड जे आहे ते मेंटेन स्वतःही करत नाहीत, किंबहुना ते दाखवताना त्यांना कुठेतरी अडचण निर्माण होते आणि मग ते आपल्यापासून काहीतरी बाबी लपवल्या की मग आपलं आणि मग ते काय होतं, की आपली ट्रीटमेंटसुद्धा कधी कधी चुकीच्या दिशेने जाण्याची शक्यता असते. आणि म्हणून
काही ज्या नोंदी ज्या आहेत त्या नुसत्याच टिकमार्क करत बसण्यापेक्षा आपण थोड्याशा सब्जेक्टिव्हली पण नोंदवून घेणं गरजेचं आहे, की त्या अनुषंगाने तुम्ही पहिली व्हिजिट आणि त्याच्यानंतरची व्हिजिट यामधला डिफरन्स जो आहे तो तुम्हाला काय करता येईल, व्यवस्थितशीर त्याच्यामध्ये नोंदणी करता येईल. मग त्यामध्ये तुम्हाला जो काही पेशंट असेल त्याची काही कंप्लेंट वगैरे असेल तर त्याच्याबाबत सुद्धा तुम्ही लिहून घ्या. मग तो कंप्लेंट त्याने एकदाच केली आहे की वारंवार केलेली आहे, की तो प्रत्येक वेळेला आलं की प्रत्येक वेळी त्याची तक्रारच असते, असं सुद्धा बारीक सारीक बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला काय करायच्या आहेत, नोंदवून घ्यायच्या आहेत. फॅमिली हिस्ट्री जी आहे ती सुद्धा तुम्ही नोंदवून घ्यायची आहे. नंतर बऱ्याच वेळेला काय होत असतं की तो व्यक्ती जो आहे तर आपल्याकडेच त्यांनी समोरच्याने फोकस कसं करणं गरजेचं आहे अशा ॲटिट्यूडमध्ये असतो आणि म्हणून त्यावेळेला सुद्धा आपण काही सायन्स त्याच्या लक्षात घेणं गरजेचं आहे. आल्यानंतर त्याचं गेस्चर कसं आहे, तो बघतो कसं आहे, तो बसतो कसा आहे, बोलतो कसा आहे, तो आपल्या सगळ्यांच्या म्हणजे बोलत असताना तो अगदी इकडे तिकडे बघून बोलतो आहे की डायरेक्ट थेट आपल्या नजरेला नजर भिडून बोलतो आहे, ह्या सुद्धा बाबी तुम्ही काय करायच्या आहेत, नोंदवून घ्यायच्या आहेत. शिवाय ह्या नोंदी करत असताना तुम्ही काही स्वतःकडे एक असाइनमेंट पण ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यात रिस्क फॅक्टर नोंदवणं गरजेचं आहे, की समजा तुम्ही अशा प्रकारे त्या व्यक्तीला गायडन्स केलं आणि गायडन्स केल्यानंतर मे बी त्याच्यावर एखाद्या निगेटिव्ह इम्पॅक्ट पण येण्याची शक्यता आहे, कारण ते आपल्या हातात नाही आहे. कारण ती समोरची व्यक्ती कशी ती ॲक्सेप्ट करते आहे त्यावर सगळ्या त्या बाबी अवलंबून असतात. त्याने जर त्याची मानसिक तयारी केलीच नाही तर नॅचरली ते कुठेतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट येण्याची पण शक्यता आहे आणि म्हणून ते पण आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही प्लॅन करायचं आहे, डिस्कशन करायचं आहे. समजा तुम्हाला ती केस हाताळत असताना काही अडचण आली, स्वतःला ते काम नाही करता आलं, तर या ठिकाणी मात्र तुम्ही काय करू शकता, दुसऱ्या थेरपिस्टची असेल किंवा कन्सल्टंटची जी असेल किंवा काउन्सिलरची जी आहे ती मदत मात्र तुम्ही तिथे घ्यायची आहे आणि योग्य पद्धतीने त्याच्या रोगाचं निदान करून आणि मग तुम्ही काय करायचं आहे, त्या व्यक्तीला ॲडवाईस द्यायचं आहे, त्याचा त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, फॉलोअप घ्यायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, त्या व्यक्तीची हिस्ट्री जी आहे ती तुम्हाला काय करायची आहे, नोंदवून ठेवायची आहे. त्याच पद्धतीने तुम्ही काही पॅरेंट्सला काही सूचना वगैरे केलेल्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही काय करायच्या आहेत, नोंदवून ठेवायच्या आहेत, की जेणेकरून तुमच्या ते लक्षात येईल की इथे नेमकं आपण त्या व्यक्तीबद्दल त्याचे जे काही केअरटेकर आहेत त्यांनासुद्धा तुम्ही काय म्हणजे माहिती दिलेली आहे हे सुद्धा लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. तुमचं जे काही टेलिफोनवर जे काही कन्व्हर्सेशन होत असतं ते सुद्धा अतिशय केअरफुली करणं गरजेचं आहे. विनाकारणच आपण अगदी भावनिक याच्यामध्ये जायचं नाही आहे, मोजकंच बोलायचं आहे आणि त्याचं सुद्धा रेकॉर्डिंग वगैरे कोणी करतं आहे का, जर समजा तुमचं नेमकं बोलणं काय झालेलं आहे हे जर तुम्हाला त्याचं रेकॉर्ड जर ठेवायचं असेल तर स्वतःकडे मात्र तुम्ही काय करू शकता, ते बोलणं रेकॉर्ड करू शकता आहात. तुम्ही किती वेळेला त्याला व्हिजिट दिली ते सुद्धा तुम्ही काय करू शकतात, रेकॉर्ड तुम्ही करू शकता आहात. शिवाय जर समजा अशी एखादी बाब आली की तुमच्या हाताबाहेरची ती केस जायला लागली आहे किंवा तुमच्या काउन्सिलिंगच्या व्यतिरिक्त त्याला अजून इतर डॉक्टरांची पण मदतीची गरज जेव्हा असते तर त्यावेळेला तुम्ही त्या क्लायंटचं रेकॉर्ड जे आहे ते सुद्धा काय करत असतात, ट्रान्सफर करत असतात. मग ते ट्रान्सफर करत असताना सुद्धा कोणकोणती काळजी घेणं गरजेचं आहे त्यामध्ये सुद्धा लक्षात घ्या की शक्यतो रिटर्नमध्ये आपण त्या नोंदी ठेवणं गरजेचं आहे. आपण कोणाला ते रेकॉर्ड देतो आहोत आणि थर्ड पार्टी कोण नेमकी आहे, म्हणजे तिची मागणी नेमकी काय आहे, ह्या सगळ्या बाबी तुम्हाला काय करायच्या आहेत, मेंटेन ठेवायच्या आहेत. आणि पुन्हा आणखी त्याला जर तुम्ही काही रेमेडीज वगैरे दिलेले असतील, काही मेडिकेशन्स वगैरे दिलेले असतील किंवा काही अजून सपोर्टिव्ह काही तुम्ही त्याला आहार वगैरे असेल किंवा व्यायामाच्या अनुषंगाने काही सूचना जर केलेल्या असतील तर त्यासुद्धा त्याच्यामध्ये नोंदवणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग तुम्हाला असं वाटलं म्हणजे तुमच्याकडे ती केस आल्यापासून म्हणजे स्टार्ट डेट आणि तुमची ज्या दिवशी तुम्ही ती केस क्लोज करणार आहात त्या दिवसाची डेट पण टाकणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला असं काही स्पेसिफिकली काही रिमार्क द्यायचं असेल की ह्या व्यक्तीला हाताळण्यापासून तो जरा क्युअर होण्यापर्यंतचे तुमच्यापर्यंतचं किंवा तुमच्यामध्ये जे काही एकूण कम्युनिकेशन जे झालेलं आहे तर त्याचं अशा पद्धतीने तुम्ही काय करायची आहे, त्याची हिस्ट्री जी आहे ती मात्र तुम्ही काय करायची आहे, नोंदवून ठेवायची आहे. इतक्या बारीक सारीक बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला काय करायच्या आहेत, मेंटेन करायच्या आहेत. त्याच पद्धतीने तुम्हाला याच्या जेव्हा तुम्ही नोटिंग ठेवणार आहात म्हणजे आता हे झालं केस हिस्ट्रीच्या अनुषंगाने, पण जेव्हा तुम्हाला नोट्स ठेवायच्या आहेत आता आपण काय करूया
की तुम्ही म्हणजे आता मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते आहे की व्यक्ती कसा येईल किंवा कोणती समस्येच्या व्यक्ती तुमच्या पुढे येणार आहे, विद्यार्थी असेल, कोणी असेल, पालकही असू शकेल, समाजातला कोणताही घटक असू शकेल, हा ज्यावेळेला तुमच्या पुढे येणार आहे तर त्याच्या स्पेसिफिकली नोंदी आपण घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर अगदी निबंध वजा जर लिहित बसलात ना, तर मात्र मग तुम्हालाही ते लक्षात येणार नाही की तुम्ही नेमकं काय केलेलं आहे. म्हणजे ते नोटिंग ठेवणं इतकं महत्त्वाचं आहे आणि तेही टू द पॉइंट असणं गरजेचं आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्या केसच्या नोंदी ठेवत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा काही स्ट्रॅटेजीज वापरणं गरजेचं आहे. तर त्यापैकी आपण काही स्ट्रॅटेजीजचा आपण आधार घेऊया की जेणेकरून तुम्हाला त्या नोंदी ठेवणं अतिशय महत्त्वाचं राहील. आता नोंदी ठेवत असताना त्या अतिशय स्पष्ट असणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये अचूकता असणं गरजेचं आहे. शिवाय अर्धवट लिखाण करायचं नाहीये, त्या पूर्णपणे लिहायच्या आहेत. आणि अगदी आपण म्हणूया की अगदी म्हणजे आज घेतली आणि उद्या घेतली नाही मग परवा घेऊया असं नाही करायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं सातत्य असणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे थोडंसं सुवाच्य अक्षरात लिहा. खूप काही निबंध वजा न लिहिता थोडं वस्तुनिष्ठ पद्धतीने लिहा. आणि एक लक्षात घ्या की जे तुम्हाला एखादा असं वाटलं की मी हे लिखाण करताना माझा शब्द चुकलेला आहे किंवा माझं वाक्य चुकलेलं आहे किंवा माझा तिथला टायमिंग चुकलेला आहे, तर मात्र शक्यतोवर तिथे काय करायचं आहे की ओव्हर रायटिंग वगैरे आपण करायची नाहीये. किंवा जर केली गेली असेल किंवा ती मिटवली जाऊ नये याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, काळजी करणं गरजेचं आहे. कारण तुमच्या अपरोक्ष सपोज तुम्ही 1-2 जण मिळून जर काम करणार असाल किंवा तुम्ही हाताशी जर असिस्टंट वगैरे ठेवले असतील तर मग आपल्याला एक सवय झालेली असते की माझ्या हाताखाली कोणीतरी काम करायला आहे, मग आपण भरोशावर त्याच्या बसत असतो. तर असं करायचं नाहीये. शक्यतोवर आपल्या नोंदी आपणच ठेवायच्या आहे. कुठल्याही सहाय्यकाच्या वगैरे मदती, जो काही मदत करणारा तुम्हाला आहे त्याची मात्र एक तुम्ही मदत इतर बाबींमध्ये घ्या, पण नोंदी ठेवताना मात्र तुमच्या वैयक्तिकपणे तुम्ही ठेवा. आणि त्या कुठल्याही प्रकारे तुमच्या नोंदीमध्ये कोणी खाडाखोड करणार नाही, छेडछाड करणार नाही किंवा त्या मिटवल्या जाऊ नयेत अशा प्रकारे तुम्ही त्याची काय करायची आहे, काळजीही घ्यायची आहे. आणि जी नोंद केली, ज्या दिवशी केली, ज्या तारखेला केली, ज्या वेळेला केली, त्याच्या त्या ठिकाणी सही करायची आहे. आणि सगळे डिटेल्स, तारीख, वेळ, वार वगैरे सगळं काय करायचंय, नोंद करून ठेवायची आहे. म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल की मग हे मी माझ्या हाताने लिहिलेलं आहे की त्याच्यावर कोणी ओव्हर रायटिंग केलेलं आहे, हे पण एक लक्षात येईल. आणि म्हणून ह्या सगळ्या केसच्या अनुषंगाने नोंदी ठेवत असताना ह्या बाबी तुम्ही लक्षात ठेवणं अतिशय गरजेचे आहेत. त्याच पद्धतीने सर्व नोंदणी जी आहे ती अद्ययावत ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर काय होत असतं की मी 2-3 व्हिजिटमध्ये गेलेले आहे आणि त्या व्हिजिटमध्ये मला काय नेमकं आढळलं हे जर माझ्याकडनं राहून गेलेलं असेल नोंदवायचं, तर मग माझ्याकडे ती जुनीच नोंद राहते. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती आहे की शेवटी स्मृती आहे आपली, पण ती किती काळ चांगल्या पद्धतीने राहील, कारण आपण काम करत असताना ते किती केअरफुली केलेलं आहे किंवा त्याचा बारकाईने विचार करून केलेला आहे. त्या अनुषंगाने त्या बाबीत आपल्या लक्षात राहतात, पण सगळ्याच बाबी आपल्या लक्षात राहत नाहीत. आणि म्हणून तुमच्याकडे ती नोंद ठेवत असताना त्याची अद्ययावत यादी असणं गरजेचं आहे. एक रजिस्टर चांगलं मेंटेन करा तुम्ही. त्या रजिस्टरवर सुद्धा बघा काय काय गोष्टी असणं गरजेचं आहे. त्याचं मुखपृष्ठ जे आहे त्या मुखपृष्ठावर ते रजिस्टर नेमकं काय आहे, कशाचं रजिस्टर आहे, त्या रजिस्टरचं नाव लिहा. त्या संबंधित व्यक्तीचं पण नाव लिहायचं आहे. त्याला कोणत्या तारखेला तुमच्याकडे आलेलं आहे ती तारीख वगैरे टाकायची आहे. किंवा ज्या तारखेला तुमचं ते सगळं क्लोज होणार आहे तर त्याची सुद्धा तारीख तुम्ही त्यात टाकायची आहे. रजिस्टरचा अनुक्रमांक, आता अनुक्रमांक कशासाठी टाकायचा आहे, कारण केसेस तुमच्या व्हरायटी येणार आहेत. मग एकाच रजिस्टरमध्ये सगळ्या केसेस नोंदवणार का, तर नाही. समजा तुम्ही अशा केसेसचं डायव्हर्सिफिकेशन करू शकतात किंवा क्लासिफिकेशन तुम्ही करू शकतात किंवा तुम्हाला असं लक्षात येत आहे की मेंटलशी रिलेटेड अशा काही केसेस आल्या तर माझ्या नोंदी ह्या मी रजिस्टरवर ठेवणार आहे. किंवा शारीरिक काही बाबींच्या बाबतीत असं असेल तर मी त्या नोंदी तशा ठेवणार आहे. म्हणजे तुम्ही थोडंसं केस जी आहे ती केसचं डिसेंट्रलायझेशन करायचं आहे. आणि त्या अनुषंगाने तुम्ही त्या नोंदी ठेवत असताना त्या बाबीचं रजिस्टर ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर एक केस नोंदवली आणि पुढची भलती चाली तर तिची पण नोंद केली, मग असं करत नाही जायचं. शक्यतोवर केसचा पॅटर्न लक्षात घ्या आणि त्या पॅटर्ननुसार तुम्ही त्या रजिस्टरला काय करायचं आहे, अनुक्रमांक द्यायचा आहे. शिवाय त्या रजिस्टरच्या प्रत्येक पानावर तुम्हाला संख्या लिहायची, म्हणजे पानांची नोंद करा. मे बी नकळत तुमच्या अपरोक्ष एखाद्या वेळेला अगदी महत्त्वाचं जे पान आहे, आता हे तुम्हाला केव्हा लक्षात येईल,
जर अशा काही केसेस असतील आणि ज्या थोड्याशा आपण म्हणूया लिगली असतील तुमच्याकडे, म्हणजे एखाद्या हजबंड वाईफची केस असू शकेल किंवा अजून काही कोर्ट केसेस वगैरे तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे आणि त्यावेळेला तो कागद अतिशय महत्त्वाचा असतो त्या कोर्टामध्ये सादर करण्यासाठी. आणि जर का तुमचं हे डॉक्युमेंट कोणाच्या हाती लागलं तर मात्र तो बरोबर ते स्पेसिफिक पान जे आहे ते काढू शकतो आहे. आणि म्हणून आपण प्रत्येक पानावर क्रमांक टाकणं अतिशय गरजेचं आहे आणि आपल्याकडे एक वेगळी नोंद ठेवायची, आपल्याकडे एक मास्टर प्लॅनिंग करायचं आहे. माझ्याकडे कोणकोणत्या प्रकारचं डॉक्युमेंट आहे, डॉक्युमेंट नंबर 1, डॉक्युमेंट नंबर 2, डॉक्युमेंट नंबर 3, जे जे काही आहे ते. त्या डॉक्युमेंटमध्ये काय काय मी समाविष्ट केलेलं आहे, कोणत्या प्रकारचं रजिस्टर मी तिथे मेंटेन केलेलं आहे. मग क्लायंटशी संदर्भात रजिस्टर आहे की व्हिजिटरशी संदर्भात रजिस्टर आहे की पॅरेंटशी संदर्भात ते रजिस्टर आहे की अजून तुम्ही जे काही म्हणजे ते थेरपी वगैरे इम्प्लिमेंट करत असतात त्याच्या नोंदी काही ठेवलेल्या आहेत. प्रत्येक रजिस्टर कशाचं आहे त्याच्यासुद्धा मास्टर प्लॅनिंगमध्ये तुमच्याकडे नोंद असणं गरजेचं आहे. आणि त्या मास्टर प्लॅनिंगमध्ये हे पण एक लक्षात ठेवायचं आहे की ती रजिस्टरचं नाव आणि त्याच्यामध्ये एकूण पानं किती आहेत याचं मात्र तुम्ही नोंदी ठेवायच्या आहेत. आणि ते मात्र तुमच्याकडे एक विशिष्ट प्रकारे म्हणजे एकाच दृष्टिक्षेपामध्ये तुमचं सगळं क्लिनिकचं जे आहे ना त्याचं सगळं काही म्हणजे दृष्टिक्षेपात तुम्हाला सगळी ती माहिती मिळू शकेल अशा तुम्हाला काय करायच्या आहेत, नोंदी ह्या मेन्शन करायच्या आहेत. कारण एखादं पान जर तुमचं गायब झालं तर नेमकं तुम्ही काय ट्रीटमेंट दिलेली होती तेच जर तुम्ही विसरून गेलात तर मात्र मग पुढचं व्यक्तीला त्या पुढील हाताळताना थोड्याशा अडचणी आपल्याला ह्या येत असतात. त्याच पद्धतीने त्या पानांना क्रमांक दिल्यानंतर एकदा ते पृष्ठ जे काही आहे म्हणजे आता बऱ्याच वेळेला काय होतं की जर तुम्हाला असं वाटलं की मला हे पेज जे आहे याच्यावर काहीतरी नोंद करताना खाडाखोड झाली असेल, काहीतरी चुकीचं झालं असेल किंवा मे बी काहीतरी होऊ शकतं आहे आणि मग ते पान एखादं सुटून पण जाऊ शकतं, एखादं कोरं पान पण मध्ये राहून जाऊ शकतं आहे. तर मग ते जर पान असं राहून गेलेलं असेल तर तिथे रद्द असा शब्द लिहा किंवा कॅन्सल असं काहीतरी लिहा किंवा असं काहीतरी तुम्ही एखादा शब्द तिथे वापरा की जेणेकरून हे पान जे आहे ते उपयोगात नाहीये असं ते लक्षात येईल. म्हणजे तर मग काय होते की कशासाठी सोडलं होतं आणि ही नोंद कशाची आहे हे आपल्या लक्षात राहणार आहे. शक्यतो सगळ्या नोंदी ज्या आहेत त्या भरायच्या आहेत आणि आपलं रेकॉर्ड जे आहे ते अचूक आणि वैध करण्याच्या अनुषंगाने सगळ्या विषयांची नोंद जी आहे ती स्वतंत्रपणे आपण ही करायची आहे. त्याच पद्धतीने नोंद जर समजा तुमच्याकडनं चुकीने झाली म्हणजे एखादी चूक झाली असेल तर अगदी खाडाखोड अगदी घासत बसायचं नाहीये. त्यात एक साधी रेष त्याच्यावर ओढा आणि आपली सही करा किंवा जो कोणी नोंदी घेत आहे त्या नोंद करणाऱ्याची सुद्धा तुम्ही काय करू शकता, सही तिथे घ्यायची आहे. एक सरळ रेष फक्त ओढायची आहे, अगदी साधी काट तिथे मारायची आहे. कुठेही रिकामी जागा वगैरे तुम्ही सोडायची नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे की कोणीही आपल्या नोंदी इतरांना करायला सांगायच्या नाहीये. आणि त्या व्यक्तीबद्दल नोंद करत असताना त्याची मागील जी काही पार्श्वभूमी जी आहे किंवा त्याच्या वैद्यकीय दृष्टिकोनातून जी काही माहिती जी आहे या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या व्यवस्थिशीर नोंद करायच्या आहेत. शब्दांचं लेखन जे आहे त्याच्यासाठी मराठी शब्द काय वापरला आहे, हिंदी शब्द काय कदाचित वापरला असेल किंवा इंग्रजी शब्द नेमका काय आहे, त्याचं स्पेलिंग व्यवस्थिशीर लिहिलं आहे की नाही हे पण जरा चेक करायचं आहे. आणि त्रुटी ज्या कमीत कमी होतील तेवढं आपण काय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. मग याच्यासाठी ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ह्या केसच्या नोंदी ठेवत असताना अचूकपणा येण्यासाठी किंवा त्रुटी कमीत कमी होण्यासाठी काही स्टाईल्स आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. मी म्हटलं ना मगाशी की अगदी निबंध वजा लिहायचं नाहीये पण मात्र स्पेसिफिकली टू द पॉइंट तुम्हाला त्या नोंदी कशा ठेवायच्या आहेत. तर पहिली जी स्टाईल आहे केस नोंद ठेवायची ती आहे SOAP, सोप स्टाईल जी आहे. आता S फॉर काय आहे की तुम्ही ज्या काही नोंदी ठेवणार आहात त्या सब्जेक्टिव्ह ठेवायच्या आहेत. म्हणजे त्या व्यक्तीचं अगदी बारकाईने हिस्ट्री म्हणजे आपण म्हणूया ना लिहायचं आहे तिथे मात्र इथे ऑब्जेक्टिव्हली लिहायचं नाही आहे. मग याला काय सर्दी होती का, खोकला होता का, मग हे कुठून आलेलं आहे किंवा कसं आलेलं आहे, मग याच्या आजीलाही झालं होतं का, आईलाही झालं होतं का, नुसतं त्याचं पॉईंट लिहित बसायचं नाही आहे. त्या सर्दीचा प्रकार नेमका काय आहे, त्याची डेप्थ नेमकी काय आहे, हे सगळं आजारपणाची हिस्ट्री जी आहे ती तुम्हाला काय करायची आहे, व्यवस्थिशीर नोंद करायची आहे. O फॉर ऑब्जेक्टिव्ह, काही बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला थोड्याशा काय आहेत की त्या सब्जेक्टिव्हवरनं म्हणजे जी काही केस हिस्ट्री तुम्हाला मिळणार आहे त्या हिस्ट्रीच्या अनुषंगाने त्याचे महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही काही चिन्हांचा वापर करा किंवा काही तुम्ही शब्दांचा वापर करा
किंवा काही आपण म्हणूया की एखाद्या आकृतीचा तुम्ही वापर करा, की जेणेकरून ती माहिती जी आहे, ती माहितीचं निदान करत असताना तुम्हाला त्याचा काय होणार आहे, फायदा होणार आहे. शिवाय ए फॉर असेसमेंट, जेव्हा तुम्ही नोंदी घेत असतात, नोंदी केल्यानंतर तुम्हाला ॲसेस करायचा आहे तुमचा डेटा, की हे असं का घडलं असेल. म्हणजे ती व्यक्ती जी आहे, त्या व्यक्तीचं इव्हॅल्युएशन किंवा मूल्यांकन जेव्हा तुम्ही करणार आहात, तर त्या डेटाच्या अनुषंगाने त्या व्यक्तीवरचा इम्पॅक्ट असेल किंवा त्या व्यक्तीवरचा प्रभाव जो काही असेल किंवा त्या व्यक्तीचा एकूणच मूड जो आहे तो कसा आहे. म्हणजे तो अगदी सरळ आपल्याशी बोलतो आहे का, की आक्रस्ताळेपणाने येतो आहे, की काही त्या व्यक्तीची अशी आत्मघाती अशी काही इच्छा आहे. म्हणजे असं पण जे काही आहे ह्या हिस्ट्रीतून तुमच्या लक्षात येणार आहे, की त्याच्या आजारपणाचा इतिहास जेव्हा तुम्ही घेणार आहात, तर त्याच्यावरून तुम्ही असेस करणार आहात. तर ते असेसमेंट करत असताना मात्र तुम्ही या बारीक-बारीक नोंदी घ्यायच्या आहेत, की ती व्यक्ती कशी आहे. त्याच्या अगदी टू द पॉइंट तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं असेस करायचं आहे आणि मग पी फॉर प्लॅन, मग योजना तयार करा, की अरे ह्या व्यक्तीचा आपण केस हिस्ट्री बघितलेली आहे. सगळं अगदी मागे-मागे जाऊन सगळी पार्श्वभूमी तुम्ही तपासलेली आहे आणि मग ही व्यक्ती नेमकी काय आहे आणि ह्या व्यक्तीला आता मला ट्रीट कसं करायचं आहे, या अनुषंगाने तुम्हाला काय करायचं आहे, प्लॅनिंग करायचं आहे. असे हे सुटसुटीत 4 पद्धतीने तुम्ही काय करू शकतात, एखाद्या केसची हिस्ट्री जी आहे ती सुद्धा तुम्ही काय करू शकतात, नोंदी ठेवू शकता आहात. जर समजा तुम्हाला हे असं नोंदी नाही ठेवायच्या, तर आपण पुढच्या पण एखादी स्टाईलचा आपण थोड्याशा विचार करूया. पुढच्या ज्या नोट्सचे टाईप आहे तो आहे टाल्प्स टाईप. म्हणजे काय, TALP. आता टी फॉर काय आहे, त्या व्यक्तीच्या अनुषंगाने विषय नेमका काय आहे. म्हणजे ती समस्याग्रस्त व्यक्ती जी आहे, ती व्यक्ती नेमकी काय आहे, ती कशाशी संबंधित आहे. म्हणजे मेंटली आहे की फिजिकली आहे की अजून काय वेगवेगळे प्रकारचे आहेत, ज्या पद्धतीने तुमच्यापुढे त्या केसेस येतील, त्या केसेसचा मेन विषय नेमका काय आहे आणि मेन विषयावरनं मग तुम्हाला काय आहे की सब पॉईंट जे आहेत ते तुम्हाला तिथे टाकायचे आहेत. पुन्हा तुमचा तो विषय तुम्हाला कळाला, की त्या व्यक्तीची समस्या त्याचं मेजॉरिटी जर तुम्हाला कळाली, तर मात्र मग तुम्ही त्याचं काय करायचं आहे, इव्हॅल्युएशन करायचं आहे. मग इव्हॅल्युएशन करत असताना कोणकोणत्या बाबी लक्षात घेणार आहात, त्याच्या तुम्हाला ऑब्झर्वेशन करावं लागणार आहे किंवा त्याच्या संबंधित काही डेटा तुम्हाला जमा करावा लागणार आहे किंवा इतर नातेवाईक जे असतील किंवा त्याच्या घरातली व्यक्ती असतील किंवा तो ज्यांच्या संपर्कामध्ये असतो आहे, अशा लोकांकडनं तुम्हाला त्याची काय करावी लागणार आहे, माहिती घ्यावी लागणार आहे. म्हणजे असेसमेंट करत असताना तुम्हाला इतरही व्यक्तींची, इतरही बाबींची, इतरही घटकांची काय करायची आहे, मदत घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे काय करतात, डेटा हा कलेक्ट करत आहात. त्यानंतर मग त्या व्यक्तीचा एकूणच ह्या बाबीमध्ये सकारात्मकतेने जर विचार केला, तर त्याचं पार्टिसिपेशनची पातळी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण तो तुमच्या पुढे किती वेळ बसतो आहे, त्याचा स्वतःहून सहभाग आहे की नाही, की एखाद्याने जबरदस्तीने त्याला बसवलेला आहे, तो आपल्यापासून लांब जाण्याची वाट बघतो आहे का किंवा आपलं सेशन थांबवण्याची तो वाट बघतो आहे का, हे सुद्धा पातळी जी आहे ती मेंटेन करण्यासाठी याच्या सुद्धा नोंदी तुम्ही काय करायच्या आहे, घ्यायच्या आहेत. त्याच्यासाठी तुम्ही स्किल शिकला आहात. ऑब्झर्वेशन स्किल आहे, बरोबर आहे, पेशन्स स्किल आहे किंवा इतरही काही स्किल जे आहेत, कम्युनिकेशन स्किल वगैरे जे आहेत, लिसनिंग स्किल आहेत. ह्या स्किल्सचा मात्र तुम्हाला इथे काय करायचं आहे, वापर हा करायचा आहे. आणि पी फॉर पुन्हा प्लॅन, पुन्हा योजना करायची आहे, की या व्यक्तीची अशी प्रकारची समस्या आहे, मग मी हिला कसं हाताळायचं आहे, याचं मग तुम्ही प्लॅनिंग करायचं आहे. आणि मग प्लॅनिंग केल्यानंतर तुम्ही काय करणार आहात, त्यांचे सेशन वाईज त्या व्यक्तीला तुम्ही काय करणार आहात, काउन्सिलिंग हे करणार आहात. अजून पुढचा जो काही एक प्रकार आहे नोंदी ठेवण्याचा, तो आपण बघूया. तो आहे बीर्प स्टाईल नोट. म्हणजे BIRP स्टाईल. आता यापैकी कोणती पण स्टाईल तुम्ही वापरू शकता. असं नाही आहे की मी कोणतं वापरलं पाहिजे, तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते वापरा. आता तुम्ही ती केस तुमच्या समोर आल्यानंतर तुम्ही अगोदर त्याचं काय बघणार, बिहेवियर बघणार. त्या व्यक्तीची वागणूक नेमकी काय आहे, तो ॲडजस्टमेंट करतो आहे का, त्याची वागणूक चांगली आहे का किंवा तो खूप हायपर ॲक्टिव्ह वगैरे आहे का, ह्या सगळ्या वागणुकीची तुम्हाला काय करायची, नोंद ठेवायची आहे. फ्रेंडली आहे का किंवा तो ॲग्रेसिव्ह वगैरे आहे का किंवा स्वतःच्या मताशी ठाम वगैरे आहे का, दुःखी आहे का, सतत त्याला बोललं की लगेचच त्याला रडायला येतं का, घाबरतो आहे का, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ह्याची म्हणजे त्याची वर्तणूक समोर ती व्यक्ती आल्यानंतर तुम्हाला लगेचच लक्षात येईल की याचं बिहेवियर काय सांगतं आहे. मग तो आपल्याला फक्त की त्याचं सगळं लपवून
फक्त आपल्याकडे असं इतरांनी लक्ष द्यावं असं काही अटेन्शन सीकर आहे का तो विद्यार्थी किंवा तो व्यक्ती जो काही तुमच्या पुढे येणार आहे, की अगदी त्याला काही समस्याच नाही आहे असं दाखवून तो तुमच्या पुढे अगदी चांगला एखादा व्यक्ती, जसं आपण नॉर्मल व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीप्रमाणे त्याची वर्तणूक आहे का, याप्रमाणे सगळ्या बाबी ज्या आहेत, शांत आहे का, सभ्य आहे का, चिंताग्रस्त आहे का, हे सगळे बिहेवियर्स जे आहे या बिहेवियर्सचं आपण काय करायचं आहे, ऑब्झर्वेशन करायचं आहे. आणि हे ऑब्झर्वेशन केल्यानंतर मग तुमच्या लक्षात येणार आहे की संबंधित व्यक्ती नेमकी काय आहे, त्याची समस्या आणि तो बिहेव जे करतो आहे याच्यामध्ये कुठेतरी कोऑर्डिनेशन होतं आहे का, की कुठेतरी मिसबिहेवियर तिथे दिसतं आहे, हे पण लक्षात येईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला नोंदी ठेवणं काय होईल, सोयीचं जाणार आहे. आय फॉर काय आहे, इंटरव्हेन्शन. मग आता अशा प्रकारचं जे वेगवेगळं बिहेवियर तुमच्या पुढे जेव्हा येईल आणि मग ह्या बिहेवियरच्या अनुषंगाने तुम्हाला काहीतरी हस्तक्षेप तिथे करावा लागेल किंवा त्याचं बिहेवियर जे आहे ते मेंटेन करण्याच्या अनुषंगाने तुम्हाला काही स्ट्रॅटेजीज तिथे वापराव्या लागणार आहेत. कारण शेवटी त्या व्यक्तीला तुमच्या पुढे कुठेतरी बसवणं गरजेचं आहे आणि त्याचा जर ॲटिट्यूड असा असेल किंवा त्याचं बिहेवियर तुम्ही एकदा लक्षात घेतलं की शांत आहे, चिडचिड आहे, रागीट आहे, उत्साही आहे, आनंदी आहे, की अजून काय कुठल्या प्रकारचं आहे, हे आता तुम्ही नोटिंग केल्यानंतर मग तुम्ही आता त्याचं काय करता आहात, इव्हॅल्युएशन म्हणजे असेसमेंटच करतात की तुम्हाला तेथे इंटरव्हेन्शन करायचं आहे. मग आता जर तो खूपच वात्रटपणे वागत असेल तर थोडीशी त्याची काय करा, स्तुती पण तुम्ही करा, बरोबर आहे, त्याला प्रोत्साहित वगैरे करा किंवा त्याला असं मार्ग दाखवा की तू अजून पुढचं एज्युकेशन किंवा काही थांबलेलं जर असेल तर पुढे काय करू शकतो आहे तू, किंवा तुझा एकूणच जीवनाचा रिव्ह्यू तू घे, तुला काय वाटतं आहे, तुला काय बनायचं आहे किंवा तू काय करू शकतो आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळ्या बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला काय करायच्या आहेत, त्याच्यापुढे मेन्शन करायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला कुठेतरी त्या व्यक्तीला एक विशिष्ट पातळीवर तुम्हाला आणायचं आहे आणि म्हणून हे सगळे इंटरव्हेन्शन्स जे आहेत ते तुम्हाला तिथे करायचे आहेत. त्यानंतर आर फॉर जो आहे तो आहे रिस्पॉन्स. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारची पॅथी वापरत आहात तर तो तुम्हाला रिस्पॉन्ड कसा करतो आहे, तुम्ही स्तुती केली तर तो तुम्हाला रिस्पॉन्ड कसा करतो आहे, तुम्ही त्याला अजून काही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ॲडवाईस देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला कसा मिळतो आहे, मग त्याचं सहकार्य पण लक्षात घेणं गरजेचं आहे. तुमचं म्हणणं जे आहे तो स्वीकारतो आहे की अस्वीकार करतो आहे, किंवा तो काही वेगळं पुनर्निर्देशन पण करू शकतो आहे, कारण तो म्हणतो की नाही असं नाही, असं मला करायचं आहे. म्हणजे तुम्ही ज्या डायरेक्शनने त्याला एक म्हणजे समजून सांगता आहात किंवा मार्गक्रमण करण्यासाठी तुम्ही ॲडवाईस जो देत आहात त्याला तो पुन्हा आणखी वेगळं वळण देतो आहे का, किंवा तुम्ही जे सांगतो आहे ते बरोबर अनुकरण करतो आहे, किंवा तुम्ही ज्या पद्धतीने त्याला एखादं काम दिलेलं असेल ते तो पूर्ण करतो आहे का, त्याचा प्रतिसाद सकारात्मक आहे की नकारात्मक आहे. ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ह्या तुम्ही त्या रिस्पॉन्समध्ये काय करायच्या आहेत, नोंदवून ठेवायच्या आहेत. तुम्हाला लक्षात येत असेल की ती स्पेसिफिक माहिती तुमच्याकडे तयार होते आहे आणि मग अशा प्रकारचा रिस्पॉन्स तुम्ही काय करायचा आहे, नोंदवून घेतल्यानंतर मग तुम्हाला पुन्हा काय करता यायचं, प्लॅनिंग करायचं आहे. म्हणजे प्लॅनिंग करत असताना पण लक्षात घ्या की तुम्ही त्याचं ॲसेस केलेलं आहे किंवा त्याचं म्हणजे प्लॅनिंग करत असताना तुम्हाला ह्या ज्या काही त्याचं बिहेवियर तुम्ही ऑब्झर्वेशन केलेलं आहे किंवा त्याचा रिस्पॉन्स तुम्ही बघितलेला आहे त्या अनुषंगाने मग तुम्ही जेव्हा पुढचं काउन्सिलिंगच्या अनुषंगाने जेव्हा तुम्ही योजना तयार करणार आहात तर त्यावेळेला पुन्हा ते करत असताना तुम्ही जे पॉईंट नोंदवून ठेवलेलं आहे त्याचं पुन्हा ॲसेस करा, त्याचं मॉनिटर करा. त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, सपोर्टिव्ह कसं राहायचं आहे, समोरच्याला तुम्हाला एनकरेज कसं करायचं आहे, अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, प्लॅनिंग हे करायचं आहे आणि मग मात्र तुम्हाला प्रत्यक्षात काउन्सिलिंग हे करायचं आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईल्स ज्या आहेत हे आपण वापरायचे आहेत. अजून एक स्टाईल आहे AP स्टाईल, APIE. आता A फॉर पुन्हा असेसिंग द क्लायंट. म्हणजे काय की ज्या वेळेला तुमचा आणि त्या व्यक्तीचा सुरुवातीला संपर्क येतो किंवा तुम्ही ज्या वेळेला एकमेकांसमोर अगदी पहिल्यांदाच येत असतात तर त्यावेळेला त्या व्यक्तीचा ॲटिट्यूड काय होता, त्याचं बिहेवियर काय होतं, त्याचं एकूणच गेस्चर तुमच्या बाबतीत काय होतं, ह्या सगळ्या प्रारंभिक संपर्कामध्ये तुम्हाला ज्या ज्या काही बाबी आढळल्या त्याच्या नोंदी तुम्ही काय करायच्या आहेत, तिथे करून घ्यायच्या आहेत. मग बऱ्याच वेळेला असं असेल की त्याची वेशभूषा तुमची किंवा कशा पद्धतीचे कपडे त्याने घातले होते, बरोबर आहे, त्याने कशा प्रकारच्या भावना व्यक्त केलेल्या होत्या. म्हणजे
एखाद्या व्यक्तीला काय होतं की म्हणजे समोर आल्यानंतर कोणाला खूप असे डार्क कपडे किंवा खूप असं वेगळ्या स्टाईलचे कपडे ते त्या पर्सनॅलिटीला शोभत पण नाही, असं काही वेगळं वेगळं वातावरण तुम्हाला तिथे दिसलं होतं का, असं सुद्धा तुम्ही काय करू शकता, त्या व्यक्तीच्या बाबत नोंदी ठेवू शकता. तर ते सगळं केव्हा, जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला काउन्सिलिंग करण्याचे, हे सगळं प्री प्लॅनिंग आहे, हे सगळं लक्षात घ्या. हे तुम्ही व्यक्तीच्या समोर जेव्हा जाणार आहात त्याच्या अगोदर तुम्हाला हे सगळं बाबी ज्या आहेत त्या तुमच्या हातामध्ये ठेवायच्या आहेत. पी फॉर प्रॉब्लेम, म्हणजे त्याला नेमकी समस्या काय आहे, ती समस्या तुम्ही काय करायची आहे, लक्षात घ्यायची आहे आणि त्या अनुषंगाने समस्येच्या मुळापर्यंत तुम्हाला टप्प्याटप्प्याने जायचं आहे. ती समस्या शोधत असताना सुद्धा एक लक्षात घ्या की आयडियल हा फॉर्म्युला वापरायचा आहे. IDEAL. आय फॉर आयडेंटिफाय, कुठल्या प्रकारची समस्या त्या व्यक्तीला आहे त्याचं आयडेंटिफाय करा. डी फॉर डिफाईन द प्रॉब्लेम, त्या समस्येला तुम्ही काय करा, थोडंसं विस्तृतपणे मांडण्याचा प्रयत्न करा, बरोबर. ई फॉर इव्हॅल्युएट द प्रॉब्लेम किंवा इलॅबोरेट द प्रॉब्लेम, त्या प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही डिफाईन कराल तर डिफाईन केल्यानंतर त्याचं थोडंसं इलॅबोरेशन करा, त्याचे वेगवेगळे पैलू शोधा किंवा त्याचे वेगवेगळे टप्पे तुम्हाला काय करायचे आहे, त्याची प्रक्रिया नेमकी काय आहे ती तुम्हाला काय करायची आहे, शोधायची आहे. ए फॉर मग ॲक्शन, मग मात्र तुम्ही त्याच्यावर काय करा, कृती करा. कृती करा म्हणजे काय की तुम्हाला लक्षात आलं की समस्या काय आहे, समस्या तुम्ही डिफाईन केलेली आहे, डिफाईन केल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं आहे की अशा प्रकारची ती समस्या आहे आणि मग त्या समस्येला सॉल्व्ह करण्याच्या अनुषंगाने तुम्हाला काहीतरी ॲक्शन घ्यावी लागणार आहे, म्हणजे थेरपी वापरावी लागणार आहे की एखादी ट्रीटमेंट तुम्हाला द्यावी लागणार आहे किंवा एखादा ॲडवाईस तुम्हाला तिथे द्यावा लागणार आहे. आणि शेवटी एल फॉर तुम्हाला लुक आफ्टर, म्हणजे काय, फॉलोअप घेणं गरजेचं आहे की मी जे काही स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट केलेली आहे ती लागू पडलेली आहे की नाही, हे लक्षात घेण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, त्याचं अनुधावन करायचं आहे किंवा फॉलोअप तुम्हाला तिथे घ्यायचं आहे. म्हणजे आयडियल हा शब्द लक्षात घेतला की तुम्हाला एखादी समस्या जी आहे ती सॉल्व्ह करत असताना कोणकोणते पैलू लक्षात घेणं गरजेचं आहे हे मात्र तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून समस्या त्याची बघताना हे आयडियलचा तुम्ही काय करायचं आहे, वापर करायचा आहे. पुन्हा आय फॉर इंटरव्हेन्शन, म्हणजे तुम्हाला पुन्हा हस्तक्षेप करणं गरजेचं आहे, म्हणजे तिथे तुम्हाला त्या व्यक्तीला कुठेतरी त्या ट्रॅकवर आणण्याच्या अनुषंगाने एखादं तुम्हाला मे बी वाटू शकेल तुम्हाला एखादा रोल प्ले करावा लागेल किंवा एखादा ट्रेनिंग वगैरे त्याला द्यावं लागेल, त्यासाठी त्याच्या घरच्यांना सुद्धा इन्व्हॉल्व तुम्हाला करावं लागेल. आणि ई फॉर पुन्हा इव्हॅल्युएशन अँड रिस्पॉन्स, म्हणजे तो त्या पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीने त्याच्या पुढे सादर झालेला आहात त्याच्या पद्धतीने तुम्ही त्याचं इव्हॅल्युएशन आणि त्याचं पुन्हा रिस्पॉन्स कसा तुम्हाला मिळतो आहे, ह्या सगळ्या बारीक बारीक नोंदी ज्या आहेत त्या केस हिस्ट्रीमध्ये, केस नोंद करत असताना आपण काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे बारकाईने सगळे मुद्दे जर तुम्ही लक्षात घेतले तर तुम्ही कोणत्याही केस जी आहे ती चांगल्या पद्धतीने हँडल करू शकाल, कमी कालावधीत ते हँडल करू शकाल, अचूकपणे ते हँडल करू शकाल आणि अगदी त्याला शेवटपर्यंत योग्य पद्धतीने न्याय देण्याचा तुम्ही काय करू शकाल, प्रयत्न हा करू शकाल. आता केस हिस्ट्री असेल किंवा तुमच्या समोर जे काही क्लायंट येणार असेल तर त्याचं डॉक्युमेंटेशन ठेवणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे, कारण डॉक्युमेंटेशन ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. अकॅडमिक आणि ॲडमिनिस्ट्रेशन जेव्हा तुम्ही करत असता तर त्यावेळेला मात्र डॉक्युमेंटेशन ठेवणं गरजेचं आहे, कारण त्याच्यासाठी का तुम्हाला गरजेचं आहे की तुमचा व्यवसाय तुम्ही जो करणार आहात त्याच्या संरक्षणासाठी असेल, तुमच्या क्लायंटची केअर घेण्यासाठी असेल किंवा स्वतःला चांगल्या पद्धतीने समोरच्यापर्यंत माहिती जर तुम्हाला सक्षमपणे मांडायची असेल, माहितीची डेप्थ वगैरे द्यायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ते रेकॉर्ड कीपिंग अतिशय महत्त्वाचं आहे. एखाद्या परिस्थितीचं इव्हॅल्युएशन तुम्हाला करायचं असेल किंवा आता जशा नोट्सच्या वेगवेगळ्या नोटिंग ठेवण्याच्या ज्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी तुम्ही आता बघितलेल्या आहेत तर त्या स्ट्रॅटेजीमुळे तुमचा वेळ आणि पैसा आणि तुमचे श्रम पण वाचणार आहेत आणि त्याच्यामुळे एक विशिष्ट प्रकारचा दस्तऐवज तुमच्याकडे तयार होतो आहे आणि त्या अनुषंगाने तुमची एकूणच प्रभावीपणा जो आहे तो प्रभावीपणा अगदी खुलून दिसतो आहे किंवा तुमचं कामकाजामध्ये एक सुसूत्रता काय होत असते, येत असते. शिवाय ह्या केसबद्दल मागे काय घडलं होतं, आत्ता काय सुरू आहे याची सुद्धा तुम्हाला माहिती ह्या रेकॉर्डवरनं मिळू शकते आहे. तुम्हाला काही एखादा निर्णय घ्यायचा असेल तर निर्णय घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होतो आहे किंवा एखादी त्याच्या बाबतीत काही मांडणी करायची असेल किंवा एखाद्या वेगळ्या डॉक्टरकडे तुम्हाला अजून त्याचा काही सल्ला घ्यायचा असेल किंवा त्याचे पॅरेंट्स असतील किंवा त्याचे टीचर्स वगैरे असतील त्यांना तुम्हाला काही माहिती द्यायची असेल तर ती माहिती फ्रुटफुली देण्याच्या अनुषंगाने त्यात सुलभता येण्यासाठी सुद्धा रेकॉर्ड कीपिंग अतिशय महत्त्वाचं आहे. आणि
कुठलंही तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशन कराल त्याचं प्लॅनिंग करण्यासाठी रेकॉर्ड कीपिंग जे आहे ते महत्त्वाचं आहे. एखाद्या समस्येवर उपाय शोधण्याच्या अनुषंगाने सुद्धा रेकॉर्ड कीपिंग आपल्याला महत्त्वाचं आहे. त्याच्यावर तुम्ही वेळ तारीख वगैरे टाकलेलं असल्यामुळे ते तुम्हाला एक लक्षात येतं की कोणत्या तारखेला काय लिहिलेलं होतं किंवा कोणत्या तारखेला ते व्यक्ती ॲडमिट झाली होती, त्याप्रमाणे ट्रीटमेंटची प्रोसिजर मी कशी कशी केलेली आहे हे पण एक लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या क्लायंटचं नाव जे आहे ना ते अचूक लिहिलेलं आहे की नाही हे पण लक्षात घ्या. मी त्याचं स्पेलिंग नेमकं काय लिहितो आहे, त्याचं नाव नेमकं काय लिहितो आहे, आडनाव काय लिहितो आहे हे पण लक्षात घ्या. जर तुम्ही असं काही तुमची प्रोसेस तुम्ही जर इम्प्लिमेंट केली, म्हणजे जेव्हा तुम्ही आता तुमचं काउन्सिलिंग सेंटर वगैरे तुम्ही ओपन करणार किंवा तुम्ही घरात जरी करणार असाल तरीसुद्धा तुमच्याकडे येणाऱ्या क्लायंटला तुम्ही जर ID क्रमांक वगैरे देणार असाल, ते मे बी ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला द्यायचं आहे की नाही. पण हे का आपण लक्षात घ्यायचं आहे की डॉक्युमेंटेशन ठेवायला तुम्हाला लक्षात येतं की ID क्रमांक 1 जो आहे ना की याची अशी अशी केस आहे तुमच्या लक्षात येते आहे. म्हणजे असे तुम्ही जर ID क्रमांक जर दिलेले असतील तर तुम्ही ते नोंद ठेवणं पण गरजेचं आहे. तुमच्या क्लायंटचा काय प्रतिसाद येतो आहे, कोणकोणते बदल त्याच्यामध्ये होतो आहे, हे नोंदणी करण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहेत, विशिष्ट प्रकारचे फॉर्म पण तयार करणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही तोंडी ठेवायच्या नाही आहेत. ह्या दस्तऐवजामध्ये किंवा एकूणच काउन्सिलिंग तुम्ही करत असताना जेव्हा तुम्ही काउन्सिलर म्हणून ज्यावेळेस तुम्ही सगळं हे बाबी करणार आहात तर त्यावेळेला प्रत्येक गोष्टीचं नोटिंग जे आहे ते रिटर्नमध्ये पाहिजे आहे. ओरली डॉक्युमेंटेशन ठेवायचं नाही आहे. मग ते ओरलीवर कोणाचा विश्वासही राहत नाही आहे. आणि म्हणून कोणतंही डॉक्युमेंट जे आहे त्याच्यामध्ये काय ठेवायचे आहे, एकवाक्यता ठेवायची आहे आणि लेखी त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. समजा तुम्ही काही फॉर्म वगैरे एक स्वतःचे फॉर्मॅट तयार करून घ्या. तुम्हाला जी माहिती क्लायंटकडनं अपेक्षित आहे ना तर ती सगळी डिटेल फॉर्मॅट त्याचा तयार करा आणि ती माहिती त्याच्याकडनं तुम्ही भरून घेऊ शकतात किंवा तुम्ही त्यांना एक एक प्रश्न विचारून त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही सुद्धा काय करू शकतात, माहिती ही भरू शकता आहात. आणि म्हणून अशा प्रकारचे फॉर्म तुम्ही तयार करा की जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारचं दस्तऐवज जे आहे ते मेंटेन करता येईल. शिवाय तुम्ही तुमच्या क्लायंटला जे काही कॉल केलेले असतील किंवा काही तुम्ही माहिती दिलेली असेल तर त्याचं सुद्धा रेकॉर्डिंग तुम्हाला इथे ठेवायची आहे. ज्या ज्या काही बाबी आहेत त्याच्या सविस्तर तुम्हाला काय करायच्या आहेत, नोंदी ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत. शिवाय ती नोंद ठेवलेली जी डॉक्युमेंट आहे त्याचं देखभाल पण करणं गरजेचं आहे. तुम्ही असं उघड्यावर कुठे टाकून गेलात, कुठेतरी ते रेकॉर्ड ठेवलं, कुठल्यातरी रॅकवर वगैरे ठेवलं, कुठल्यातरी कपाटात टाकून ठेवलं किंवा येता जाता त्या रूममध्ये सगळ्यांचं वावर आहे आणि अशा ठिकाणी तुम्ही ते सगळं रेकॉर्ड ठेवलेलं आहे तर मात्र तुमचं रेकॉर्ड किती संरक्षित राहील हे याची शंका आहे. आणि म्हणून आपण जे काही रेकॉर्ड कीप करणार आहोत त्या केसचं जे जे काही तुमच्याकडे ज्या काही नोटिंग्ज आहेत ते किंवा त्याच्याशी अनुषंगाने जे जे काही तुमच्याकडे दस्तऐवज असेल तर त्याची देखभाल करणं सुद्धा गरजेचं आहे. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही जर क्लायंटकडनं फी घेणार असाल तर फीचं नोटिंग सुद्धा ठेवणं गरजेचं आहे. त्याची रिसीट वगैरे जी आहे ती सुद्धा समोरच्याला द्या. म्हणजे लक्षात येतं की नेमकी आपण किती फी घेतली आहे किंवा समोरच्याने दिलेली आहे की नाही. समजा काही कोर्टाची प्रक्रिया जर अनुषंगाने तुमच्याकडे अशी काही केस आली किंवा त्या वैद्यकीय क्षेत्राच्या अनुषंगाने अशी काही केस आली तर मात्र मग तुम्हाला कोर्टाला सुद्धा काही डॉक्युमेंट सादर करणं अनिवार्य असतं. आणि म्हणून इथे सुद्धा त्यासाठी रेकॉर्ड मेंटेन ठेवणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. शिवाय एकापेक्षा अनेक क्लायंट असतील तर त्याचं रेकॉर्ड सुद्धा तुम्ही कसं मेंटेन करायचं आहे ते आपण आपलं आता तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवू शकतात. काही इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्ड वगैरे जर तुम्ही ठेवणार असाल त्याच्यात ईमेल कम्युनिकेशन असेल, काही म्हणजे जे काही बाबी असतील ते शक्यतो तुम्ही CD वगैरे किंवा तुमच्या ड्राईव्हवर वगैरे टाकून ठेवा की जेणेकरून तुम्हाला कुठल्याही 11th आवरला हे सगळी माहिती जी आहे ती मिळू शकेल. आणि म्हणून शक्यतो इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड पण तुम्ही ठेवा. त्याच्यासाठी तुम्ही जी काही सुविधा लागणार आहे तर त्या सुविधेच्या अनुषंगाने पण विचार करायचा आहे. तुम्ही घरात असाल, एखाद्या खोलीत असाल किंवा एखादं ऑफिस वगैरे घेतलेलं असेल तर त्या ऑफिसला सुद्धा लॉक कसं करणं गरजेचं आहे, त्याची फाईल कॅबिनेट कशी असणं गरजेचं आहे, ऑफिसमध्ये कोणाकोणाला तुम्हाला प्रवेश द्यायची आहे आणि किंवा माझ्या ऑफिसमध्ये कोण येतं आहे, काय येतं आहे याच्यासाठी तुम्ही CCTV वगैरे पण लावू शकता किंवा गजर प्रणाली आपण म्हणू शकतो, म्हणजे बेल वगैरे सिस्टीमसुद्धा तुम्ही ठेवू शकता आहात की जेणेकरून तुम्हाला किमान त्या रूमपर्यंत कोण येतं आहे की नाही हे लक्षात येण्यासाठी त्याचा आपण वापर करू शकाल. किंवा काही तुम्हाला टेक्नॉलॉजिकली काही सुरक्षितताच्या अनुषंगाने
तुम्ही बऱ्याच वेळेला असं मे बी तुमच्या रूममध्ये काही असे आपण म्हणूया की सडन काही घडू शकतं आहे, शॉर्ट सर्किट वगैरे घडू शकतं आहे, रेकॉर्ड वगैरे जळून जाण्याची शक्यता आहे. म्हणून थोडंसं त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही सुविधा करणं गरजेचं आहे. आपलं रेकॉर्ड मेंटेन करण्याच्या अनुषंगाने काही कीवर्डसुद्धा लक्षात ठेवणं आपण गरजेचं आहे. हे कीवर्ड जर आपण वापरले तर निश्चितच तुम्हाला तुमचं रेकॉर्ड जे आहे ते चांगल्या पद्धतीने मेंटेन करता येतं आहे. समजा तुम्हाला हे रेकॉर्डची विल्हेवाट लावायची आहे, सगळं तुमचं आटोपलेलं आहे, त्या केसचं सगळं काही अगदी निराकरण झालेलं आहे, ती केस आता तुमची क्लोज झालेली आहे आणि जर तुम्हाला ते कोर्टाला हस्तांतरित करायचं असेल किंवा त्याचं विल्हेवाट लावायची असेल म्हणजे डिस्पोज तुम्हाला करायची असेल तर त्याचंसुद्धा तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे. आता ती विल्हेवाटी लावायची म्हणजे काय की ते रेकॉर्ड आपण कोणी नाही आहे की आपण लगेच जाळून टाकू, कोणाला तरी देऊन टाकू, असं करायचं नाही आहे. ते रेकॉर्ड ज्याचं डिस्पोजल जेव्हा तुम्हाला करायचं आहे तर त्यावेळेला त्या क्लायंटची पण संमती महत्त्वाची आहे. म्हणजे ज्या क्लायंटचं तुम्ही काम केलेलं आहे किंवा ज्याला तुम्ही ज्या व्यक्तीचं आणि तुमचं ज्या वेळेला म्हणजे काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ज्या व्यक्ती होत्या त्या व्यक्तीची सशर्त संमती असणं अतिशय महत्त्वाचं आहे की हे डॉक्युमेंट आता हे मी आता त्याचं बात करायचं आहे की कुठे ठेवायचं आहे की त्यांच्याकडे द्यायचं आहे, सुपूर्द करायचं आहे की माझ्याकडे ठेवायचं आहे की अजून इतरांकडे कोणाकडे द्यायचं आहे, याच्यासाठी तुम्हाला काय करायची, समोरच्या व्यक्तीची संमती असणं गरजेचं आहे. शिवाय जर त्या क्लायंटला वाटलं तरच तो व्यक्ती माहिती जी आहे ती समोरच्या तिसऱ्या पार्टीला किंवा डॉक्टर असेल किंवा अजून कोणी त्यांचं ज्या ह्या केसशी संबंधित काम करणारे जे काही आहेत तर त्याच्या व्यक्तीच्या म्हणजे जो क्लायंट असेल त्याच्या विनंती अर्जानुसारच तुम्हाला काय करता येईल ते डॉक्युमेंटसुद्धा देता येईल. परस्पर ते डॉक्युमेंट तुम्हाला कोणाला दाखवता येणार नाही. शिवाय काही आरोग्याच्या बाबतीत जर काही बाबी असतील तर शक्यतो त्यांचे सही शिक्के घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि इतर काही वेळेला असं पण घडू शकतं आहे की आपण आता लक्षात येतं की अशा काही सामाजिक काही समस्या निर्माण होतात की एखाद्या व्यक्तीबद्दल जर माहिती काढायची असेल तर सहजासहजी ती व्यक्ती आपल्यासमोर न येता तिसऱ्या व्यक्तीकडनं माहिती मागवली जाते. मग या तिसऱ्या व्यक्तीला पण माहिती द्यायची की नाही ह्याचा सुद्धा निर्णय जो आहे तो आपल्यावर अवलंबून असतो. आपण त्याला काय करू शकतो, होकार द्यायचा की नकार द्यायचा की समोरच्याचा जो क्लायंट आहे त्याच्याशी विचारपूस करून मग त्या तिसऱ्याला माहिती द्यायची आहे की नाही, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला काय करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. शिवाय दस्तऐवजीकरण तुम्ही सुसंगत ठेवण्यासाठी तुम्ही चार्टचा वापर करा, फ्लोशीटचा वगैरे वापर करा, काही चिन्हांचा वगैरे वापर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपली स्वाक्षरी आणि आपला हुद्दा तिथे लिहिणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे रेकॉर्डच्या सुरुवातीला सुद्धा आणि तुम्ही ज्या क्लोज कराल तर क्लोजिंगला सुद्धा. तुम्ही जर हे रेकॉर्ड एखाद्या फाईलमध्ये मेंटेन करणार असाल तर त्या फाईलला पण कशा पद्धतीने नावं द्यायचे ते पण मी तुम्हाला सांगते आहे. किंवा रजिस्टरमध्ये मेंटेन करणार असाल तर रजिस्टरचं मी तुम्हाला सांगितलं आहे की मुखपृष्ठावर काय काय हवं आहे आणि त्या मुखपृष्ठाच्या अनुषंगाने आत पण त्याची संरचना करणं गरजेचं आहे. आणि केस सुरू झाल्यापासून केस एंड होईपर्यंत जे जे काही पेजेस असतील त्याचं रेकॉर्ड कसं ठेवायचं आहे हे पण आपण बघितलेलं आहे. आणि मग तुमची स्वाक्षरी करून आणि मग तिथे तुम्ही क्लोज किंवा सिलिंग वगैरे सुद्धा तुम्ही हे करू शकता आहात. मग आता जेव्हा तुम्हाला हे दस्तऐवजीकरण करायचं आहे तर तुम्हाला काही फॉर्मॅट्स वगैरे जे आहे ते मी तुम्हाला दाखवू इच्छिते आहे की ज्या अनुषंगाने म्हणजे याच्यात तुम्ही बदल पण कराल. म्हणजे असं काही नाही की मी जे देते तेच तुम्ही करणं गरजेचं आहे. एक फक्त माहिती वजा तुम्हाला लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता जेव्हा तुम्ही रेकॉर्ड त्यांचं व्यक्तीचं मेंटेन करत आहात तर त्यावेळेला तर तुम्ही जी फाईल तयार करणार असाल तर त्या फाईलचं कव्हर बघा, पुन्हा क्लायंटचं नेम, क्लायंटला काही कोड दिला आहे का, डेट म्हणजे तो कधी तुमच्याकडे आलेला आहे, त्याच्यावर क्लोजिंग डेट म्हणजे लगेचच आपल्याला क्लोज डेट टाकता येत नाही, ज्या दिवशी तुमची ती केस संपेल त्या दिवशी तुम्हाला त्याच्यावर क्लोज डेट टाकायची आहे, कॉन्सिलरचं नेम टाकायचं आहे आणि सिग्नेचर आणि डेट टाकायचं आहे. त्या अनुषंगाने क्लायंटला तुम्ही कार्ड पण एक प्रोव्हाइड करा. म्हणजे जे कार्ड त्याच्याकडे राहील आणि त्याची एक डुप्लिकेट कॉपी जी आहे ती आपल्याकडे पण राहील. त्या कार्डवर मात्र तुम्हाला त्याचं नाव आहे, त्याचं वय आहे किंवा त्याचं लिंग आहे म्हणजे सेक्स वगैरे आहे, त्याचा क्लास जर तो शाळेमध्ये वगैरे जर असेल तर तो कोणत्या वर्गातला आहे, बरोबर, किंवा कोणत्या ठिकाणाहून तो आलेला आहे. शिवाय त्या क्लायंटला तुम्ही काही नंबर वगैरे जर दिलेला असेल, कोड नंबर वगैरे दिलेला असेल तर तो कोड नंबर पण इथे मेन्शन करायचा आहे. डेट ऑफ बर्थ त्या क्लायंटची तिथे टाकायची आहे. तो क्लायंट नेमका काय आहे, सिंगल आहे की डबल आहे की तो अनाथ आहे किंवा त्याचे पॅरेंट्स जे आहेत ते मदर आहे की फादर आहेत की फादर मदर दोघं आहेत,
कोण आहेत नेमके, त्याला कोण हँडल करतं आहे याची पण माहिती त्या क्लायंट कार्डमध्ये तुम्ही देणं गरजेचं आहे. जर तर शाळेमध्ये असेल तर त्या शाळेचं व्यवस्थिशीर नाव लिहा, त्याचा पत्ता लिहा किंवा त्या मदर आणि फादरपैकी जर कोणी नसेल आणि तो जर दुसऱ्याच्या म्हणजे ठिकाणी जर राहत असेल किंवा अनाथ आश्रमात वगैरे असेल किंवा अजून एखादा कुठे असेल, त्याचा केअरटेकर नेमका कोण आहे, तर त्याचं केअरटेकरचं जे काही नाव आहे ते सुद्धा लिहिणं गरजेचं आहे. त्या केअरटेकरचं आणि त्या क्लायंटचं नेमकं रिलेशन काय आहे ते पण मेन्शन करा. त्याचा फिजिकली ॲड्रेस घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला आता माहिती आहे की ॲड्रेस प्रूफ वगैरे तुम्ही शक्यतो घ्या. त्याचं आधार कार्ड असेल किंवा अजून जे काही डॉक्युमेंट महत्त्वाचं आहे ॲड्रेस प्रूफसाठी ते घ्या. आणि स्पेशल तुम्ही काही रिमार्क त्याचा दिलेला असेल तर ते सुद्धा तुम्ही त्या कार्डवर काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने क्लायंटचं कार्ड जे आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे. आता जेव्हा तुमच्याकडे व्यक्ती सुरुवातीला येते, म्हणजे अगदी प्राथमिक बाब म्हणूया, तर त्यावेळेला तुम्ही एक विशिष्ट प्रकारचा फॉर्मॅट तुम्ही तयार करून घ्या. तो एक असेसमेंट फॉर्म त्याला आपण म्हणूया. तो फॉर्म म्हणजे जेव्हा व्यक्ती तुमच्याकडे येतो त्यावेळेला हे भरून घ्या. तसं तर तुम्हाला आता नोट्स म्हणजे केसचं नोट कशा घ्यायच्या आहे ते तुम्ही बघितलेलं आहे. कसं तुम्ही ऑब्झर्व करणार आहात, कसं बघणार आहात. पण तत्पूर्वीची जी काही पहिली आपण पायरी जी म्हणूया, तर त्या क्लायंटचं असेसमेंट करण्यासाठी तर ते एक फॉर्म असतो. ते फॉर्म तुम्ही तयार करा. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही त्या क्लायंटला काय कोड देणार आहे तो कोड तुम्ही तिथे टाका, डेट टाका, त्याची बॅकग्राऊंड म्हणजे हिस्ट्री वगैरे थोडक्यात टाका. त्याचं इनिशियल असेसमेंट तुम्ही त्याला पाहिल्या नेमकं काय तुमचं काय त्याच्याबद्दलचं मत झालेलं आहे ते तिथे लिहा. तुम्ही काय गृहीत धरलेलं आहे ते सुद्धा तिथे लिहायचं आहे. तुम्ही त्या अनुषंगाने काय प्रोसिजर करणार आहात ती पण लिहा. आणि मग तुम्ही त्याच्यावर काय कृती करणार आहात त्याच्या कमेंट्स पण तुम्ही लिहा. त्यानंतर तुम्ही सेशन फॉर्मॅटचा म्हणजे सेशन जे मी 70 म्हणजे आपण ज्या टप्प्याने जाणार की नाही, की महिन्याभरातून 2 वेळेला तुमच्या सेटिंग्ज असणार आहेत का, की रोज असणार आहे किंवा आठवड्यातून एकच असणार आहे की 6 महिन्यातून एकदा असणार आहे. म्हणजे तुमच्या सेटिंग्स कशा ठरलेल्या आहेत, तुम्ही सेशन्स त्याचे कसे कसे घेणार आहेत त्याच्यासाठी सुद्धा काही फॉर्म तयार करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सुद्धा सेशन किती असणार आहेत, 1, 2, 3, 4 जे काही तुमचे असतील ते. पुन्हा क्लायंटचा कोड, त्याची डेट, काही इश्यूज वगैरे असतील, काही अझम्पशन्स तुमचे असतील, काही कमेंट्स तुमचे असतील ते सुद्धा तुम्ही लिहा. आणि महत्त्वाचे म्हणजे काही इश्यूज तुम्हाला काही जर आढळले तर ते इश्यूज लिहा. आणि काउन्सिलिंग गोल्स म्हणजे काय, की तुम्ही त्या इश्यूजवर कशा पद्धतीने त्याला रिॲक्ट करणार आहात, कशा पद्धतीने तुम्ही ट्रीटमेंट देणार आहात, हे सगळं लक्ष जे आहे किंवा तुमचं उद्दिष्ट काय आहे त्याच्या मागचं, त्याचं ध्येय काय आहे हे सुद्धा तिथे नोंद करणं गरजेचं आहे. आणि हे जे एक कार्ड आहे हे पण तुम्ही ठेवा की क्लायंट्स रिफरल कार्ड. ह्या क्लायंटला तुमच्याकडे कोणी पाठवलं, कोणाच्या संदर्भाने तो आलेला आहे, कोणाच्या रेफरन्सने तुमच्यापर्यंत आलेला आहे, तर रेफरल कार्डसुद्धा तुम्ही ठेवायचं आहे की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की एखाद्या डॉक्टरने रिकमेंड केलेलं आहे का, एखाद्या फॅमिलीने रिकमेंड केलेलं आहे का, किंवा एखाद्या सामाजिक संस्थेने रिकमेंड केलेलं आहे का, की शाळेने रिकमेंड केलेलं आहे. या अनुषंगाने तुम्ही त्या क्लायंटचं रेफरल कार्ड जे आहे ते ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा वरच्याप्रमाणेच बाबी लक्षात घ्या. त्याचं नेम आहे, एज आहे, पुन्हा कोणी रेफर केलेलं आहे, कोणत्या ऑर्गनायझेशनने रेफर केलेलं आहे, त्या ऑर्गनायझेशनचं नाव लिहा, त्याचा व्यवस्थित डिटेल पत्ता घ्या किंवा त्या संबंधित व्यक्ती असेल त्या व्यक्तीचं नाव वगैरे घ्या. मग ती मे बी टीचर असू शकेल, सोशल वर्कर असू शकेल, पॅरेंट्स कोणी असू शकतील, शेजारचे कोणी असू शकतील, मे बी कोणी असू शकेल. आणि त्यांनी तुमच्याकडे रेफर करण्याचं कारण का, की त्यांनी तुमचंच नाव रेफर का केलेलं आहे हे सुद्धा तिथे मेन्शन करा. नंतर त्या रेफररचं नाव लिहा आणि सिग्नेचर करा. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, हे डॉक्युमेंटेशन जे आहे ते व्यवस्थिशीर ठेवायचं आहे की जेणेकरून असे सगळे फॉर्मॅट जेव्हा तुमच्याकडे तयार असतील तर निश्चितच तुम्हाला सुद्धा काय होणार आहे, त्याचा फायदा हा होणार आहे. म्हणजे ओव्हरऑल थोडासा जर तुम्ही विचार केला तर डॉक्युमेंटेशन ठेवणं किती गरजेचं आहे. कारण एखादी केस जी आहे ती केस हाताळत असताना किती बारीक सारीक गोष्टींचा विचार करणं तुम्हाला गरजेचं आहे हे तुम्हाला डॉक्युमेंटेशनवरनं लक्षात येईल. आता पुन्हा एक छोटासा संदेश. Truth is like a surgery. It hurts but cures. Lie is like a painkiller. It gives instant relief but has side effects forever. हा APJ अब्दुल कलाम यांनी आपल्याला जो काही संदेश दिलेला आहे तर त्या संदेशाचा आपण जर थोडंसं ओव्हरलुक जर केलं तर आपल्याला काही बाबी ज्या आहेत त्या थोड्याशा लक्षात येतील. आणि मग त्या अनुषंगाने तुम्हाला जे काही बाब जी आहे तर ती बाब तुम्हाला मेंटेन करत असताना किंवा ज्या काही बाबी ज्या आहेत
तर ते लक्षात तुम्हाला घेता येईल. म्हणजे एकूणच तुम्हाला ह्या सगळ्या बाबींचा जे आहे ते विचार करताना थोडासा काही मुद्दे जे काही आहेत ते आपण लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण का की ह्या सगळ्या मुद्द्यांचा जेव्हा तुम्ही विचार करणार आहात तेव्हा तुम्ही कुठेतरी एक विशिष्ट दिशा त्या पद्धतीने तुम्ही काम करू शकाल. नाहीतर मग काय होतं, एक कागदावर काहीतरी लिहिलेलं आहे, दुसऱ्या कागदावर भलतंच काहीतरी लिहिलं आहे, पर्समध्ये कुठेतरी खुपसलेलं आहे, कुठेतरी एखाद्या फाईलमध्ये तो कागद लावून ठेवलेला आहे. असं काही विस्कळीतपणा जर असेल तर मग तुम्ही ॲज अ गुड काउन्सिलर म्हणून काम करू शकणार नाहीयेत. तुम्ही जर गुड काउन्सिलर किंवा इफेक्टिव्ह काउन्सिलर म्हणून जर खरोखर जर तुम्हाला तुमचं नावलौकिक जर मिळवायचं असेल तर मला असं वाटतं की योग्य पद्धतीने डॉक्युमेंटेशन अगदी इनिशियल स्टेजपासून म्हणजे ज्या क्षणापासून तुम्ही ते काम सुरुवात करणार आहात त्या क्षणापासूनचं रेकॉर्ड मेंटेन करणं अतिशय गरजेचं आहे. मे बी ते हँडरिटन असेल किंवा तुम्हाला जर अगदी तुम्ही टेक्नॉलॉजीची जर खूप जवळीकता तुमची जर असेल तर तुम्ही ते रेकॉर्ड टेक्नॉलॉजिकली सुद्धा तुम्ही काय करू शकता ते मेंटेन करू शकतात. पण मात्र अशा प्रकारचे वेगवेगळे फॉर्मॅट्स किंवा नोटिंग पॅटर्न जर तुम्ही वापरले तर सिस्टमॅटिक तुम्हाला त्या केसला जे आहे ते हँडल करता येईल आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्या व्यक्तीला सुद्धा काय करता येईल, न्याय देता येईल आणि एक व्यक्ती म्हणून किंवा एक माणूस म्हणून समाजामध्ये चांगली तुमची जी काही आहे अस्मिता जी आहे ती टिकवण्यासाठी सुद्धा तुम्हाला काय होणार आहे, मदतही होणार आहे. अशा रीतीने आजच्या भागामध्ये आपण या एकूणच त्या व्यक्तीची केस हिस्ट्री जी आहे ती कशी मेंटेन करायची आहे, कोणकोणत्या मुद्द्यांचा त्यामध्ये समावेश करायचा आहे किंवा कशी डेप्थ त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे, किती बारकावे त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या नोंदी घेत असताना वेगवेगळ्या स्टाईल्ससुद्धा तुम्हाला कशा वापरता येतील की एकूणच व्यक्ती तुमच्यासमोर आल्यानंतर तुम्ही त्याचं नोटिंग कसं करणार आहात. मग ते हँडरिटन असेल किंवा ते टेक्नॉलॉजिकली असेल तर त्याचं रेकॉर्ड मेंटेन तुम्ही कसं करायचं आहे, त्याच्या पद्धतीने त्याचं संरक्षणसुद्धा कसं करायचं आहे किंवा तर रेकॉर्ड इतर व्यक्तीला जर तुम्हाला दाखवायचं असेल, द्यायचं असेल तर तुमच्या क्लायंटची संमती घेऊन कशा पद्धतीने तुम्ही प्रोसिजर करायची आहे किंवा तुम्ही त्याचं डॉक्युमेंट ठेवत असताना फॉर्मॅट्स कसं वापरणं गरजेचं आहे, कोणकोणत्या प्रकारचे फॉर्म तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, रजिस्टर कसं मेंटेन करायचं आहे, फाईल मेंटेन कशी करायची आहे, याबाबत आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. अशा रीतीने पुढील भागात आपण पुढच्या युनिटला आपण सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.